एक म्हणजे आपल्याकडे ना क्रिटिसिझमचा थोडासा चुकीचा अर्थ घेतला जातो. मला आवडली फिल्म, मला नाही आवडली फिल्म असं लिहिणं सोपं असतं, पण त्याच्यामध्ये तू जर अधिक त्याच्या पार्श्वभूमीचा विचार केलास की ती कोण बघतंय, त्याचा जॉनर कुठला आहे, तर त्याचा प्रॅक्टिकली अधिक त्याचा उपयोग असतो लोकांना. तर तुला असं वाटलं की राशोमान चांगली फिल्म नाही किंवा पथेर पंचाली चांगली फिल्म नाही, ऍज लॉंग एज यू कॅन जस्टिफाय इट शुड बी अ फेअर गेम. आर्ट लेवलला आपण सिनेमा बघतोच ना, म्हणजे शेवटी चित्रपट ही कला आहे. पण पाहताना तुला ना प्रेक्षक म्हणून अपडेटेड असायची गरज आहे असं नाही मी म्हणणार. मी म्हणेन की तुला संधी द्यायला पाहिजे त्या फिल्मला. मला असं वाटतं की फिल्म ही नेहमीच स्टोरीच्या पातळीवर यशस्वी आधी व्हायला पाहिजे आणि सिम्बॉलिक पातळीवरती ती थोडी कमी झाली तरी चालते. तुम्हाला लहान फिल्म ज्या सिरियसली पाहाव्या लागतात, ज्या लहान फिल्म्स आहेत त्या तुम्ही थिएटरमध्ये बघायला हव्या. जेव्हा तुम्ही म्हणता की अमुक एका वयाला तुम्ही मतदान करू शकता, अमुक एका वयाला तुम्ही लग्न करू शकता, तर तुम्ही त्या वयाला सिनेमा नाही का पाहू शकत. क्लोज शॉट. क्लोज शॉटच्या 5व्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. क्लोज शॉटची सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा काही गोल्स होते, जसं की फिल्म मेकिंग आणि त्याची क्रिएटिव्ह प्रोसेस सगळ्यांना कळावी. पण प्रायमरी गोल असा होता की पीपल शुड अंडरस्टँड हाऊ टू वॉच सिनेमा. चित्रपट कसा पाहावा, त्याचा आस्वाद कसा घ्यावा, याबद्दल सगळ्यांना कळावं म्हणून आजचे स्पेशल गेस्ट आम्ही बोलवलेत. गणेश मतकरी सर, थँक्यू सो मच तुम्ही क्लोज शॉटमध्ये आज आल्याबद्दल. थँक्यू. सो फर्स्ट प्रश्न असा आहे की मी पर्टिक्युलर सिनेमा किंवा वेबसिरीज बद्दल बोलत नाहीये, ओव्हरऑल आर्ट बद्दल बोलत आहे की व्हाय डू वी नीड टू क्रिटिसाइज एनी आर्ट. आपण एक म्हणजे आपल्याकडे ना क्रिटिसिझमचा थोडासा चुकीचा अर्थ घेतला जातो. म्हणजे क्रिटिसिझम आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये निगेटिव्ह क्रिटिसिझम असं एक आपल्या डोळ्यासमोर असतं. म्हणजे आपण फिल्म अप्रिसिएशन जर म्हटलं ना तर दॅट्स अ बेटर वर्ड. किंवा समीक्षा हे म्हटलं जातं, पण समीक्षेमध्ये अनेक बाजू येतात की ज्याच्यामध्ये त्याचा एकूण फिल्म कशी आहे याचा अनालिसिस करणं किंवा त्याच्याबद्दल आणखीन डिटेलमध्ये जाऊन त्याच्यात खूप गोष्टींबद्दल बोलण्यासारखं असतं. म्हणजे अगदी गोष्ट कशी आहे इथपासून त्याच्यामधले इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स म्हणजे काय, स्क्रीन प्ले कसा असेल किंवा त्याच्यामध्ये कंटेंट कुठल्या प्रकारे आलेला आहे, असे अनेक त्याचे आस्पेक्ट्स असतात. मग त्याच्यात व्हिज्युअल आस्पेक्ट्स येतात, नॅरेटिव्ह आस्पेक्ट्स येतात, असं सगळंच त्याच्यामध्ये असतं. तर ह्या सगळ्याच मिळून आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण त्याच्याकडे एक आस्वादक या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघतो टोटली. त्यामुळे मी म्हणेन की तू त्याला निगेटिव्ह अर्थाने क्रिटिसिझम असं न बघता त्याच्याकडे एकूणच अप्रिसिएशन त्या पर्टिक्युलर कलेचं, आणि ती कशासाठी आवश्यक आहे तर मला वाटतं की त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला अधिक गोष्टी कळतात सिनेमातल्या. म्हणजे तुला कुठलाही सिनेमा जर तू बघितलास तर आपण पहिल्यांदा जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा आपण तो गोष्टीसारखा बघतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बघताना आपण दिवार पाहिला तर आपल्याला काय त्याच्यातनं दिसेल की त्यांच्या भावांचा मधला कॉन्फ्लिक्ट आहे आणि आईचं प्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे ऑब्व्हियस ज्या गोष्टी असतात त्या त्याच्यामधल्या आपल्याला कळतात. पण मग त्याच्या पलीकडे जाऊन आपण जर बघितलं मग त्यातलं सलीम जावेदनी काय पद्धतीने त्याची स्क्रीन प्ले केलाय म्हणा, किंवा मग त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली कामं कशा पद्धतीने केलेली आहेत, सिनेमाचा ग्राफ काय आहे, तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण गेलो तर मग आपल्याला तो सिनेमा अधिक खोलात जाऊन आपल्याला तो कळू शकतो. त्यामुळे एक ऑब्व्हियसली कथेच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे पाहणं सिनेमाकडे हा मला वाटतं त्याचा एक गोल असायला हवा. ज्या वेळेला म्हणजे आपण खोलात जाऊन, तुम्ही जसं डिटेलिंग मध्ये जाऊन आपण कोणतीही कलाकृती बघतो, आय मीन वेब सिरीज किंवा सिनेमा किंवा थिएटर. समजा मी असा प्रेक्षक आहे जो पूर्ण सिनेमा पाहून एन्जॉय केला, मजा आली मला, पण त्याच्या डिटेलिंग मला कळाली नाहीये, आणि असे बरेच सिनेमा आहेत जे नंतर मला उलगडलेत की याची डिटेलिंग अशी आहे, तर तो सिनेमा कितपत यशस्वी झाला जर मला त्याची डिटेलिंग नाही कळाली आहे. तुला डिटेलिंग नाही कळालं तरी सुद्धा तो तुला सिनेमा कथेच्या पातळीवर जर कळला तर तो यशस्वी होतोच. म्हणजे त्याच्या कथा म्हणजे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की तो त्याच्यामधल्या ज्या ऑब्व्हियस गोष्टी आहेत, म्हणजे समजा त्याच्यामध्ये आता कॉन्फ्लिक्ट ही गोष्ट ऑब्व्हियस आहे, किंवा त्याच्यामध्ये व्हीएफएक्स ही गोष्ट ऑब्व्हियस आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या पद्धतीचे व्हीएफएक्स असतात ते तू हॉलिवूडला गेलास किंवा इतर देशामध्ये गेलास तर काही वेळा अदृश्य इफेक्ट्स खूप असतात. पण आपण म्हणतोय की जे ऑब्व्हियसली कळण्यासारखे इफेक्ट्स असतात ते, किंवा सायन्स फिक्शन किंवा काय स्टार वॉर्स सारख्या फिल्म्स की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतंय की हे काही खरं नाही आणि हे केलेलं आहे, तर अशा ज्या ऑब्व्हियस गोष्टी असतात तर त्या तुला कळतात नेहमीच सिनेमामध्ये. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुला आणखीन डीपर जे अंडरस्टँडिंग तुझं असेल ते तुला नंतरच्या सेकंड लेवलला कळतं. पण ते तुला जरी कळलं नाही
तरी सुद्धा तुला ह्या ज्या गोष्टी ऑब्व्हियस आहेत त्या जर गोष्टी तुला कळल्या तर तो सिनेमा चालण्यासाठी तेवढं पुरेसं असतं. ओके, मी थोडंसं अजून या प्रश्नाला अजून वेगळ्या पद्धतीने अजून विचारतो. पहिलं त्याचा एक असं आहे की फॉर एक्झाम्पल अमेरिकन ब्युटी मला आवडला होता, पण नंतर त्याला गुलाबाचे सिम्बॉलिझम किंवा पॅन्स लिब्रिन मी जर करेक्ट प्रोनाऊन्स केलंय तर ते ऍक्च्युअल ती स्टोरी म्हणजे लहान मुलांच्या स्टोरी प्रमाणे मी एक कथेप्रमाणे मी ट्रीट केलं होतं, पण त्याने काय डिटेलिंग केलं होतं. तर असे बरेच सिनेमे आहेत. कोर्टचं वेगळं टेकिंग जे आहे तशा प्रकारचं. आता त्यात मला सिम्बॉलिझम नाहीच कळालं त्यावेळेला आणि नंतर कळालं. आणि अगेन दुसरा प्रश्न असा की काही सिनेमा जी हिचकॉकची थिअरी आहे की तुम्हाला फ्रिज आईसबॉक्स थिअरी आय थिंक ती घरी रेफ्रिजरेटर फिल्म्स ती घरी आल्यावर तुम्हाला कळतं की अरे ह्याचे बरेच लूपहोल्स आहेत याच्यात, पण तिथे तेव्हा तुम्ही एन्जॉय केले. मग अशा वेळेला तो सिनेमा चांगला आहे की नाही. आपल्याकडचा जो सिनेमा आपण घ्यायचा झाला तर अमर अकबर अँथनी जेव्हा मी पाहिला होता तेव्हा मला खूप आवडला होता, पण नंतर काय अरे तिन्ही रक्त एकाच. आता हे माझ्या अंडरस्टँडिंगवर आहे की मला सायन्स किती माहिती आहे किंवा मला एखादा पर्टिक्युलर आर्ट किती माहिती आहे, तर ते ऑटोमॅटिकली इव्हॉल्व्ह होत जाणार मी प्रेक्षक म्हणून. पण मग त्यावेळेला मी म्हणजे डीडीएलचे किंवा कभी खुशी कभी गम आवडलेले सिनेमा नंतर पण तुम्हाला बघता तर रेनकोट तुम्हाला आवडतो किंवा बिफोर सनसेटची सिरीज आवडायला लागते, मग ते सिनेमा कळायला पाहिजे होता. मग त्यावेळेला आपण कसं ठरवायचं की सिनेमा कोणता चांगला आहे. तर हे तुझे एकूण एकामध्ये खूप प्रश्न आले आणि खूप उदाहरणं आली. मी तुझं रेफ्रिजरेटर फिल्मचा थोडासा अधिक मला वाटतं त्याच्याबद्दल काय ते बोललं तर काही लोकांना माहित नसेल कदाचित. रेफ्रिजरेटर फिल्म म्हणजे हिचकॉकने असं म्हटलं होतं की जेव्हा आपण फिल्म पाहतो तेव्हा आपण इम्प्रेस होतो आणि मग आपण जेव्हा घरी जातो रात्री छान झोपतो वगैरे जास्त झालं ते आणि हो 6 सेन्स जेव्हा आणि मग आपण जेव्हा रात्री उठतो आणि फ्रीज उघडतो काहीतरी पाण्याची बाटली काढायला तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरेच्या हे गोष्टी मिस झाल्या आपल्या आणि हे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत सिनेमामध्ये, पण ते मुळात आपण जेव्हा बघतो तेव्हा लक्षात आलेलं नसतात. माझ्या मते तुझा बेसिक एखादा एंटरटेनर अशा पद्धतीचा सिनेमा असेल आणि तसे असतात म्हणजे जे सिनेमा प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या करमणुकीसाठी केलेले आहेत की ज्यांच्यामध्ये काही हायर गोल नाहीये. म्हणजे तू कोर्टचा उल्लेख केला असता त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली हायर गोल आहे म्हणजे त्याच्यामध्ये ती कला म्हणून तुला ती समजून घेणं हे तुझ्या आस्वादासाठी महत्वाचं आहे. पण त्याच्यात तुला अमर अकबर अँथनीला तसं अपडेट असायला पाहिजे कोर्ट पाहताना तुला ना प्रेक्षक म्हणून अपडेटेड असायची गरज आहे असं नाही मी म्हणणार. मी म्हणेन की तुला संधी द्यायला पाहिजे त्या फिल्मला. म्हणजे तू त्याच्याबद्दल असं एक ठरवून जाणं चुकीचं आहे की ही फिल्म मला ही गोष्ट सांगते आणि हीच गोष्ट फक्त ती मला सांगणार. म्हणजे कोर्टमध्ये आता ती जी केस आहे आपण समजा ती बघायला गेलो आणि आपण असं म्हटलं की ही केसच खरी आहे याच्यामध्ये आणि ह्याचा केसचा काय निकाल लागतो हीच सिनेमाची गोष्ट आहे, ते तुला कोर्ट कळणार नाही. तुला ती ऑब्व्हियसली ती त्या लिगल सिस्टीमची भारतामधल्या ती एक स्क्रुटिनी केल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय पद्धतीने आपल्याकडे पाहिलं जातं खटल्याकडे आणि मग त्यामुळे तू त्या दोन्ही वकिलांच्या घरच्या बाजूकडे जातोस, जजच्याकडे जातोस आणि शेवटी त्याचा जो निकाल आहे सिनेमाचा तो तर जज त्या मुलाला कन्फर्टात मारतो की ज्याला बोलता येत नाही अशा मुलाला. इथे ती फिल्म संपते. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर तुला कळल्या नाहीत तर तुला म्हणजे तुझ्यासमोर मुळातच तो लॉफ्टी गोल ठेवतोय की तू जर केवळ एक शाहिरावरती चाललेली केस असं म्हणून तू बघितलं असतं तर तुला कळणारच नाही या सिनेमा. त्यामुळे तू कुठल्या फिल्म्स पाहतोस अमर अकबर अँथनी सारख्या फिल्म्स किंवा आपल्याकडच्या रेग्युलर चालणाऱ्या कमर्शियल फिल्म्स किंवा हॉलिवूड मधल्या सुद्धा अनेक फिल्म्स याच्या मार्वलच्या MCU मधल्या फिल्म्स म्हण किंवा स्टार वॉर्स म्हण या फिल्म्सना तुला त्याच्यामध्ये त्या सगळ्यांमध्ये डेप्थ असते. म्हणजे तू जर वरच्या लेवलचा विचार केलास तर ती तुला दर सिनेमामध्ये सापडेल त्याच्यावरचा सबटेक्स्च्युअल लेवलला काय होतं हे. पण ते तुला ब्लॉकबस्टरला ते कळण्याची आवश्यकता नाहीये. पण तुला ज्या फिल्म सिरियसली आता म्हणजे तू पॅन्स लॅबिरिन्थचा उल्लेख केलास ती म्हणेन मी की या दोन्ही पद्धतीची फिल्म आहे की ती तुला दोन्ही प्रकारचं तुला कळलं तर तुला ती फिल्म चांगल्या याने कळेल. म्हणजे तुला गोष्ट म्हणून सुद्धा ती परिकथा म्हणून तू बघितलीस तरी सुद्धा ती खूप इंट्रिकेट आणि गुंतागुंतीची फिल्म आहे आणि मग तू त्याच्यामधला वॉर आणि हे सगळं त्याच्यामधला सिम्बॉलिझम जो अख्खा आहे त्याच्यामधला की काय खरं आहे आणि काय खोटं आहे, काय मनात घडतंय त्या मुलीच्या आणि काय हे सगळं हा सगळा जो त्यातला भाग आहे हा पण तुला कळेल जेव्हा तेव्हाच तुला तुझ्यापर्यंत ती फिल्म पूर्णपणे पोहोचू शकते आणि
तू त्याचा एक सक्सेसफुली आस्वाद त्याचा घेतलास असं आपण म्हणू. पण अदरवाईज तुला स्टँडर्ड जी ब्लॉकबस्टर प्रकारच्या फिल्म असतात त्याला तुला हे सगळं कळायची गरज नसते. त्या तुला कथेच्या याच्यावर सुद्धा त्या फिल्म म्हणून आवडल्या तर ते उत्तम. म्हणजे त्याच्या पलीकडे तू नाही गेलास तरी काही फार फरक पडत नाही. कमिंग टू युअर सेकंड पॉईंट की स्टँडर्ड ज्या ब्लॉकबस्टर फिल्म्स आहेत, बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की अच्छा ही फिल्म देताना लॉजिक लढवू नको किंवा डोकं बाहेर ठेवून जा. हे कितपत बरोबर आहे असायला? मी नेहमी म्हणतो की मी नाही बाजूला ठेवू शकत डोकं. माझं डोकं आहे स्क्रूड इन जागेवरती, त्यामुळे मी काही ते करू शकत नाही. पण त्याच्यामध्ये म्हणण्याचा उद्देश एवढाच असतो की तुम्ही म्हणजे त्या रेफ्रिजरेटर फिल्मच्या पद्धतीच्या फिल्म्स आहेत असं आपण म्हणू, की ज्याच्यामध्ये तुम्ही जर त्या स्क्रुटिनाइज करायला गेलात तर दे विल प्रॉब्ली फॉल अपार्ट. म्हणजे तुला त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टींना तू लॉजिकने विचार केलास तर त्या कदाचित तुला असं लक्षात येईल की त्याच्यात अनेक प्रॉब्लेम्स आहेत. पण तरी सुद्धा त्या एंटरटेनमेंटच्या लेवलवरती त्या जर सक्सेसफुल असल्या तर मग काय तसा काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहे असं मला वाटत. ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही चित्रपटाचं परीक्षण करता, चित्रपट वेब सिरीज काही, त्यावेळेला कोणते पॅरामीटर्स असतात की तुम्ही पाहता की या गोष्टी आहेत या चित्रपटात? मी सोपा एक पॅरामीटर सांगतो तुला. मी काय ह्याचं करतो, मी फक्त त्याच्यामध्ये मला काय आवडलंय बघतो. ओके. म्हणजे तुला हा आपल्याकडे सब्जेक्टिव्ह होऊ शकत नाही का? जास्त होऊ शकतो नॅचरली. पण तुला मी त्याचा उलट्याचा प्रॉब्लेम सांगतो काय आहे. आपण जेव्हा ह्या सगळ्या काय काय गोष्टी पाहायच्या असा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याकडचे तू अनेक रिव्ह्युअर्सचे रिव्ह्यू जर तू पाहिलेस, म्हणजे काय पेपरात येणारे असतील, सोशल मीडियावर येणारे असतील, आणखी कुठे येणारे असतील, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की त्याच्या कथेवरती फोकस त्यांचा बराचसा असतो आणि नंतर त्याच्यामध्ये एक चेकलिस्ट केल्यासारखं शेवटी हे चांगलं होतं, डिरेक्शन असं होतं, ऍक्टिंग असं होतं, असं सगळं असतं. तर जे पेपर्समध्ये मी प्रिंट मीडियामध्ये खूप लिहिलंय, त्याच्यामुळे मला नेहमीच असं वाटतं की तुझ्याकडे लिमिटेड स्पेस असेल. म्हणजे मी पुणे मिररमध्ये लिहायचो तेव्हा माझ्याकडे 600 शब्द असायचे फक्त. ओके. त्याच्या आधी मी महानगरमध्ये लिहिताना किंवा साप्ताहिक सकाळमध्ये लिहिताना 800-1000 पर्यंत मी जाऊ शकायचो. पण मिररला माझ्याकडे 600 शब्द आणि ते त्याच्यावरती जाऊच द्यायचे नाहीत, कारण पेपरचा स्टँडर्ड टाइम्सचा तो रूल होता. तर तेव्हा मी जर असं करायला गेलो की मी जर सगळ्या आस्पेक्टची चर्चा करायला गेलो तर मला जागा पुरणार नाहीये. आणि मग खरं त्या सिनेमामध्ये काय क्रक्स ऑफ द मॅटर आहे की काय खरं म्हणजे त्याच्यात तुम्ही पाहताय, की तुम्ही पाहताना तुम्हाला काय दिसलंय हे सांगण्यासाठी तुझ्याकडे जागा अपुरी पडते. ओके. आता तू सोशल मीडियावर जर लिहित असलास तर तू लिहू शकतोस म्हणाले तिथे, पण त्याच्यामध्ये असं लिमिटेशन असतं की तुझा वाचक किती वाचेल. ओके. कारण सोशल मीडियामध्ये आपल्याला माहितीये की त्या अमुक इतकं झालं की लोक डिस्ट्रॅक्ट होतात. त्यामुळे व्हिडिओज वगैरे जेव्हा पडतात तेव्हा सुद्धा ते कमीत कमी लेंथचे बरेच लोक करण्याचा प्रयत्न करतात, कारण एक अटेन्शन स्पॅन असतो त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे वाचकाचा असा अटेन्शन स्पॅन असतो आणि तो अटेन्शन स्पॅन मध्येच तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला जे सांगायचंय. त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्हाला काय कळलंय सिनेमातलं हे तुम्ही सांगता तेव्हा आपोआप मला वाटतं तुम्ही त्याचा एकूण त्याच्यामध्ये काय जिस्ट आहे हा तुम्ही सांगितलेला असतो. आणि त्याच्यामध्ये जेव्हा कोर्ट सारखी फिल्मचा आता उल्लेख आपण केला, त्याच्यामध्ये आता जेव्हा मी लिहीन तेव्हा मी लिहिलेलं सुद्धा आहे. म्हणजे कुठल्या मटा किंवा लोकसत्तासाठी मी लिहिलं होतं. त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे त्याच्यामधले जे आहेत की कुठल्या दृष्टिकोनातून तो पाहायला हवा, किंवा त्याच्यामध्ये अनेकांची तक्रार अशी होती की त्याच्यामध्ये कॅमेरा मुवमेंट नाही, याला संथ वाटतो वगैरे, तर ते कशामुळे ते असेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला होता, कारण ते मला पहिल्यांदा स्ट्राईक ऑब्व्हियसली झालं. तर जेव्हा तुम्ही स्वतः बघता सिनेमा तेव्हा तुम्हाला त्याच्यातलं काय स्ट्राईक पहिल्यांदा होत आहे, ज्या गोष्टी महत्वाच्या असतील त्या तुम्हाला ऑब्व्हियसली तुमच्यापर्यंत आधी पोहोचणार, ते लिहावं असं मला वाटतं. की त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही गोष्ट बिष्ट नाही सांगितली, आणि इनफॅक्ट सांगूच नाही गोष्ट. मी जेव्हा लिहायचो तेव्हा माझा असा एक नियम होता की 1/4 भाग रिव्ह्यूचा जेवढा रिव्ह्यू असेल, समजा 1000 असल्या तर 250 शब्दाच्या वर गोष्ट जाता कामा नाही, आणि इंटरव्हल नंतरची एकही गोष्ट रिव्हील करायची नाही, असे मी एक आखून दिलेले स्वतःला नियम होते. तर असा तुम्ही जेव्हा सांगताना, कारण तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही त्या सिनेमाला एक कुतूहल त्याच्याबद्दल हे करताय, तुम्ही एक प्रकारे तुमचा तो ऑडियन्स तुमच्या लिहिण्यामुळे त्यांना काही प्रमाणात मिळणार आहे. आता याच्यात पुन्हा 2 भाग आहेत. हा पहिला भाग झाला, हा मी म्हणतोय हा जनरली वृत्त समीक्षेबद्दल,
म्हणजे तुझं जी पेपरमध्ये जी समीक्षा येते, जो वर्तमानपत्रामधला जो क्रिटिसिझम असतो त्याच्याबद्दल, पण जेव्हा तुझा सिरियस क्रिटिसिझम असतो अधिक, की तू नंतर मोठा लेख लिहिलास समजा एखाद्या फिल्म बद्दल, समजा तू टायटॅनिक बघितलीस आणि तुला वाटलं की टायटॅनिक बद्दल आणखीन चांगलं वाईट काहीही सांगण्यासारखं आहे, आणि तू त्याच्यानंतर रिलीज झाल्यानंतर एक 6 महिन्यांनी त्याच्याबद्दल लिहिलंस टायटॅनिक बद्दल, तर मग तू हातचा राखून ठेवण्यात अर्थ नसतो, कारण सगळ्यांनी पाहिलेला असतो, आणि ज्यांनी पाहिला नसतो त्यांच्यासाठी तुला काही प्रोटेक्टिव्ह राहण्याची काही आवश्यकता नसते. मग तू त्याच्या शेवटापर्यंत त्याची स्क्रुटिनी करून त्याचा अधिक डिटेलमध्ये जाऊ शकतोस. आणि बऱ्याच वेळा अशा रिव्ह्यूज म्हणण्यापेक्षा अशा अनालिसिसचा जे सिरियस समीक्षेचा विचार करणारे लोक असतात, जे सिनेमाचा विचार करणारे लोक असतात, त्यांना त्याचा फायदा होतो, कारण त्यांनी सिनेमा पाहिलेला असतो आणि त्यांना काही वेळा असं काही जाणवलेल्या असतात गोष्टी, पण त्यांना ठळकपणे त्या लक्षात आलेलं नसतं की हे अमुक आहे किंवा त्याच्यात अमुक एका दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे वगैरे. जेव्हा असे मोठे लेख लिहिले जातात त्याच्याबद्दल, तेव्हा त्यांना ते वाचून बऱ्याचदा अशा गोष्टी लक्षात येतात की अरे हे पाहिजे. मग पुढच्या वेळेस ते सिनेमा जेव्हा बघतात तेव्हा त्या गोष्टी फॉलो करतात. तोच सिनेमा असा नाही, कुठलाही सिनेमा बघताना काही गोष्टी तुझ्या बेसिक मूलभूत पद्धतीच्या असतात, फंडामेंटल लेवलच्या असतात, तर त्या कळण्यासाठी मला वाटतं अशा मोठ्या लेखांचा खूप फायदा होऊ शकतो. मी हा एक्सरसाइज बाय द वे फॉलो करत होतो. एक सिनेमा पाहायचो, देन तुमचा एखादा लेख वाचायचो त्या सिनेमाबद्दल आणि पुन्हा तो सिनेमा पाहायचो. एक गोष्ट त्यांनी म्हणाले की ज्या वेळेला कोणती चित्रपटाचं परीक्षण करतो आपण, त्यावेळेला एंगेजमेंट राहणं प्रेक्षकाची, वाचकाची, ते देखील महत्वाचं असतं. आणि बरेच जण परीक्षणाला एक नॉर्मल रायटिंग म्हणून घेतात, कारण की आता माध्यमं बरीच झालेत आणि पोस्टही आता फेसबुकच्या बऱ्याच पसरलेल्या आहेत. तर इट इज सो डिफिकल्ट टू राईट एनी क्रिटिसिझम और एनी फिल्म अनालिसिस. पण मी आता हे सगळं करताना रिसर्च पॉलिन केलचा बॉनी अँड क्लाईडचं त्यांचा रिव्ह्यू वाचला किंवा रॉजर एबर्ट्स यांचे का वाचला, आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हाऊ इट इज डिफिकल्ट टू राईट इट. आणि स्पेशली इफ यू वॉन्ट टू रीड इट, आपला सिनेमास्कोप नावाचा एक ब्लॉग आहे, पंकज भोसले तो ब्लॉग चालवतात, आणि त्यावर जवळपास 200-250 फिल्म्स असतील तुम्ही लिहिलेल्या, फिल्मचं परीक्षण तुम्ही लिहिलेलं असतं, तिथे ते लिहिलंय. आणि मी स्वतः वाचून आणि बरेच जणांनी वाचून त्यातून बऱ्याच फिल्म्स कळल्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय. नेक्स्ट प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही म्हणाला सब्जेक्टिव्ह याविषयी किंवा मला जे काय आवडतं याविषयी. आपण वेगवेगळ्या सोसायटीमधून येतो, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून येतो. ज्या वेळेला तुम्ही फिल्म पाहता तर तुम्ही ते फिल्टर आउट कसं करता की सब्जेक्टिव्ह टू ऑब्जेक्टिव्ह ती फिल्म किंवा वेब सिरीज पाहताना? माझ्या मते त्याच्यात तो सिनेमा कुठल्या झोन मधला आहे किंवा कुठल्या जॉनरचा आहे याच्यावर मला वाटतं बऱ्याचदा ठरतं. ते तुम्ही कुठल्या वर्गातनं आला आहात वगैरे ह्याच्यापेक्षाही अधिक तुम्ही अमुक एका पद्धतीच्या फिल्म्सचे चाहते आहात का, हा त्याचा अधिक महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये असतो. आता याचं उदाहरण एक मी देतो तुला. एक स्टार वॉर्स बद्दल मी पासून 2-3दा उल्लेख केला. त्यांची एक त्या सिरीज मधली एक रिव्हेंज ऑफ द सिथ नावाची फिल्म आहे, तिसरा भाग आहे मला वाटतं, तो पहिल्या फर्स्ट ट्रिलॉजी मधला तिसरा भाग. तर त्याचा रिव्ह्यू जो आपल्याकडच्या एका पेपरमध्ये मी वाचला होता, मेजर पेपर मधला, आता मी नाव नाही घेत त्याचं, मेजर पेपर मधला रिव्ह्यू. तर त्याच्यामध्ये ते जे लिहिणारे होते त्यांनी त्याचा जो विचार त्याचा करायला हवा होता तो त्या कॉन्टेक्स्टमध्ये सिनेमाच्या करायला हवा होता. म्हणजे ती मुळात काय आहे, फॅन्टसी आहे, सायन्स फिक्शन आहे, काय आहे एक्झॅक्टली, किंवा ती सिरीज असेल तर ती किती भागांची सिरीज आहे, आता ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे, त्याच्यामध्ये काय एकूण म्हणायचं आहे, दृष्टिकोन जॉर्ज लुकसचा काय आहे त्याच्याबद्दल पाहण्याचा वगैरे, असे अनेक प्रश्न तुला स्टार वॉर्सच्या भोवती दिसतात फिरताना. त्यांचं जे लिहिणारे होते त्यांना तो रिअलिझम मधल्या फिल्म्स आवडणारे होते ते, त्याच्यामुळे त्यांनी मुळातच फॅन्टसी हा एक दुय्यम दर्जाचा प्रकार आहे अशा दृष्टिकोनातून तो कम्प्लीट रिव्ह्यू लिहिला. आणि त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं काहीच माहित नव्हतं. म्हणजे त्यांना तो सिनेमा 6वा रिलीज झालाय पण प्रत्यक्षात तो 3रा आहे क्रमाने वगैरे, हे पण काही माहिती नव्हतं. तर जेव्हा तुम्ही लिहिता सिनेमाबद्दल, तेव्हा तुम्हाला ते कोणासाठी लिहिताय हे तुमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. म्हणजे आता मी जेव्हा टार्गेट ऑडियन्स म्हणजे आता मी जर सुपर हिरो फिल्म बद्दल लिहित असेल तर माझ्या डोळ्यासमोर सुपर हिरो फिल्म्स पाहणारा जो प्रेक्षक आहे त्याला ती फिल्म आवडेल की नाही, या दृष्टीने तू बघायला पाहिजेस. तू जर त्याच्यामध्ये परीक्षण लिहिताना टार्गेट ऑडियन्स देखील महत्वाचं आहे. हो,
ओके, रेव्हेलेशन. कारण त्याच्यामध्ये तू जर असं हे केलंस की तुला सस्पेन्स फिल्म आवडणारा आहे आणि तू त्याचे जे पॅरामीटर्स लावून जर तू फॅन्टसी फिल्म बद्दल लिहिलंस की हे काय वर्क नाही होत आहे, तर ते चुकीचं आहे. मी जर अमुक एका जॉनरचा फॅन आहे, आता पॉरोच्या ज्या फिल्म आता आल्या ट्रिलॉजी जी सध्या आली त्याच्यामध्ये हॉन्टिंग इन व्हेनिस आता शेवटचा त्यातला 3रा भाग आला. तर जर मी अगदा ख्रिस्टीची पुस्तकं वाचणार असेल आणि मी पॉरोच्या वाचलेली असतील पुस्तकं किंवा मी त्या झोन मधलं वाचत असेल आणि सिनेमे पाहत असेल तर मला तो सिनेमा कसा आवडेल याबद्दल माझ्या रिव्ह्यू मधून मार्गदर्शन व्हायला पाहिजे. जर मी पाहतच नसेल मिस्ट्रीज किंवा मी वाचतच नसेल आणि माझं काहीतरी वेगळंच आहे, समजा मला हॉरर फिल्मच आवडत असतील आणि मी जर याला म्हटलं की हे हॉन्टिंग आहे नावामध्ये पण हे खरं म्हणजे काय हॉरर म्हणून हे वर्क होत नाही, ते वर्क होणं अपेक्षितच नाही हॉरर म्हणून. त्याच्यामध्ये जरी शॉक एलिमेंट्स असली तरी सुद्धा मुळात ती सस्पेन्स फिल्म म्हणूनच वर्क होणं अपेक्षित. तर त्यामुळे तुला ती कोणासाठी केलेली आहे फिल्म हे तुझ्या जर डोळ्यासमोर असेल तरच तुझ्या रिव्ह्यूचा त्याचा एक मार्गदर्शक म्हणून त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो त्या रिव्ह्यूचा. पण ज्या वेळेला कोणत्या तरी फिल्मचा रिव्ह्यू करतात तर असा देखील दृष्टिकोन ठेवता का की ही फिल्म ग्लोबल आहे, रिजनल लेवलला आहे की नॅशनल, म्हणजे मराठी किंवा कोणती तरी रिजनल लँग्वेज आहे किंवा नॅशनल पॅन इंडिया फिल्म आहे किंवा ग्लोबल आहे किंवा एखाद्या पर्टिक्युलर डिरेक्टरची फिल्म आहे तर त्याला इंडिपेंडंट फिल्म म्हणून ट्रीट करता की ह्या सगळ्या फॅक्टर्सला कन्सिडर करता? हे बोलताना सांगणं थोडंसं अवघड आहे, कारण त्याच्यामध्ये नेहमीच तुझा जर तू लिहित असलास अनेक दिवस तर त्याच्यामध्ये एक दृष्टिकोन तुझा आपोआपच तयार झालेला असतो. म्हणजे आता जेव्हा मी हॉन्टिंग इन व्हेनिस बद्दल म्हणतो तेव्हा मी जरी ते पर्टिक्युलरली त्या जॉनर बद्दल म्हणत असलो तरी सुद्धा मी म्हणताना माझ्या डोळ्यासमोर त्या जॉनरचा वर्ल्ड ऑडियन्सच आहे माझ्या डोळ्यासमोर. म्हणजे तो कोणालाही तो कशा पद्धतीने अपील होईल हे केवळ भारतामधल्या प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून असं नाही. पण ते एक्सपेक्टेशन्स ठेवून बघितलेलं बरोबर आहे सिनेमा? एक्सपेक्टेशन्स ठेवून म्हणजे तू जेव्हा वर्तमानपत्रात लिहितोस किंवा जेव्हा सिनेमा आलेला असतो आणि जेव्हा त्याच्याबद्दल लिहिलं जातं तेव्हा तुला ते काही प्रमाणात आवश्यक आहे. कारण अदरवाईज तू स्वांत सुद्धा लिहू शकतो. म्हणजे तुला तुझ्या मनाला वाटलं तसं खूप लिहिलं जातं अलीकडे की मला आवडली फिल्म, मला नाही आवडली फिल्म, असं लिहिणं सोपं असतं. पण त्याच्यामध्ये तू जर अधिक त्याच्या पार्श्वभूमीचा विचार केलास की ती कोण बघतंय, त्याचा जॉनर कुठला आहे, तर त्याचा प्रॅक्टिकली अधिक त्याचा उपयोग असतो लोकांना. पण आता ह्याच्या पलीकडे जाऊन तुला वर्ल्ड सिनेमाच्या दृष्टिकोनामधून तुला फिल्म्स ह्या आपोआपच बघितल्या जातात. जर तू पुरेशा जर फिल्म पाहत असलास तर तुझा एक इतक्या दिवसांचा एक तयार झालेला असतो की तू अमुक इतके सिनेमा पाहिलेले आहेस आणि त्याच्यामध्ये तुझा एक दृष्टिकोन आपोआप तयार झालेला असतो आणि त्याच्यामध्ये तू काही असे घटक शोधतोस की त्याच्यामध्ये जे त्याला एक काही वैश्विक अपील असेल अशा पद्धतीचे. आता वर्ल्ड सिनेमा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पुन्हा वर्ल्ड सिनेमाचं डेफिनेशन काय आहे, तर वर्ल्ड सिनेमाचं डेफिनेशन असं असतं की तो सिनेमा वर्ल्ड सिनेमामध्ये तुम्ही हॉलिवूड देखील कन्सिडर करता की फक्त अपार्ट फ्रॉम वर्ल्ड सिनेमा? तुला मी आधी डेफिनेशन सांगतो त्याचं. वर्ल्ड सिनेमाचं डेफिनेशन असं की त्याच्यामध्ये प्रांतीय डिटेलिंग आहे. म्हणजे तू ते कुठले आहेत, कुठल्या देशात घडतात म्हणा किंवा कुठल्या एरियात घडतात म्हणा वगैरे सगळे, पण त्याच्यामधून एक वैश्विक आशय द्यायला हवा. अच्छा, म्हणजे तू एखादी फिल्म तुम्ही सांगू शकाल? बायसिकल थीव्स. ओके, बायसिकल थीव्स, पॅरासाइट म्हणून, पथेर पंचायत, खूप अनेक आहेत की उदाहरणार्थ आता बायसिकल थीव्स मध्ये असं आहे त्याच्यामध्ये की त्याची सायकल चोरीला गेलेली असते आणि त्याला लाईव्हलीहूड साठी सायकल आवश्यक आहे आणि त्याचा सगळा जो पिरियड आहे हा पोस्ट वॉर, महायुद्ध संपल्यानंतर इटलीची जी दुर्दशा झाली आहे तेव्हाचा सगळा तो हा आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जीवनावश्यक वस्तू म्हणून ती आहे सायकल आणि ती गेली आणि मग त्याच्यासाठी त्याचा जो शोध चाललेला आहे. आता तू हा जो शोध आहे जीवनावश्यक वस्तूसाठी चाललेला, तर आता तू मजिदीची चिल्ड्रन ऑफ हेवन जर पाहिली असेल तर त्याच्यामध्ये त्याचे बूट त्या मुलीचे हरवलेले आहेत आणि बूट त्याला हवे असतात त्या दोघांना आणि त्याच्यासाठी त्यांचा हे चाललेला असतो. आता तू ह्याच्यामध्ये पॅरलल तुला मिळू शकतात. एक सिनेमा तुझा पोस्ट वॉर इटलीमध्ये घडणारा ब्लॅक अँड व्हाईट पिरियड मधला डिसिकाचा सिनेमा आणि नंतर मजिदीचा त्याच्यानंतर अमुक इतक्या वर्षांनी आलेला कलर्ड सिनेमा इराणची पार्श्वभूमी असलेला.
याच्यामध्ये तुला म्हटलं तर तो एक स्टेबिलिटीचा शोध या दृष्टिकोनातून त्यात तू त्यांच्यामध्ये लिंक शोधू शकतोस. तर त्यामुळे तुला नेहमीच अशा पद्धतीच्या एक युनिव्हर्सल त्याच्यामध्ये अँगल बऱ्याच वेळा सिनेमामध्ये असतो की ज्याच्यामध्ये तू आपल्याकडे ती फिल्म बघितलीस, इराणमध्ये बघितलीस, अमेरिकेत बघितलीस, युरोपमध्ये बघितलीस, तरी सुद्धा तुझ्याकडे एक सिमिलर त्याच्यामधून त्या प्रेक्षकाला तिथल्या प्रेक्षकाला अपील होईल असं त्याच्यामध्ये काहीतरी मिळतं. आणि फेस्टिवल्समध्ये बऱ्याच वेळा हे होतं, म्हणजे फेस्टिवलमध्ये ज्या फिल्म निवडल्या जातात त्याच्यामध्ये त्या वर्ल्ड सिनेमाच्या आपण म्हणतो निवडलेल्या, त्याच्यामध्ये हे थोडं असतं त्यांचा बघण्याचा हेतू की त्या अपील त्यांना एक वैश्विक अपील असलेल्या फिल्म्स बऱ्याच प्रमाणात निवडल्या जातात फेस्टिवल्समध्ये. आता तुम्ही माझे ते चिल्ड्रन ऑफ हेवनचं उदाहरण दिलं म्हणून, आणि अगेन वर्ल्ड वॉरचं, चिल्ड्रन ऑफ हेवन आणि लाईफ इज ब्युटिफुल सेमच ऑस्करच्या सेम इयरला नॉमिनेट झाले होते आणि लाईफ इज ब्युटिफुलला मिळालं होतं. तुमचं स्टेटमेंट मी आय थिंक पुस्तकात किंवा ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की काही गोष्टी या कॉमिक वेने ट्रीट नाही झाल्या पाहिजे. वन ऑफ दिस इज लाईफ इज ब्युटिफुल. याचं कारण काय मेन? त्याच्या ऍक्च्युली लाईफ इज ब्युटिफुल बद्दल अनेकांनी तसं म्हटलेलं आहे. अच्छा. की हॉलोकॉस्ट सारख्या विषय हा गंभीरपणेच बघायला पाहिजे, त्याच्याकडे तुम्ही विनोदानी बघू नये. पण मग इथे ब्लॅक कॉमेडी ह्याला पण हा लागू पडतो? ते सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे मला वाटतं की कदाचित तुला एखादी गोष्ट, आता जोजो रॅबिट मध्ये सुद्धा महायुद्ध आणि हिटलर आणि असं सगळं होतं, पण मला समहाव जोजो रॅबिट हा अधिक पटला कारण त्याच्यामध्ये एक सरियल अशा पद्धतीचा एक एलिमेंट होतं अधिक, वेरॅज लाईफ इज ब्युटिफुल अधिक वास्तववादी पद्धतीचा होता. आणि मग त्या वास्तववादी याच्यामध्ये तुम्ही हॉलोकॉस्ट ट्रीट करताना त्याच्यामध्ये ह्युमरचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वापर, हे मला वैशिष्ट्य पटलं नाही. तर त्याच्यामुळे, आणि पुन्हा ते तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा तुमची काही सब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये मतं असणारच कुठल्याही सिनेमाबद्दल, आणि लाईफ इज ब्युटिफुल बद्दल माझं तसं अनेक वर्ष मत आहे. इज इट नेसेसरी की सिनेमा किंवा वेब सिरीज पॉलिटिकली करेक्ट असणं गरजेचं आहे? याला तुमच्याच आर्टिकलचं एक उदाहरण, कबीर सिंग बद्दल बऱ्याच जणांनी बॅश केलं पण तुम्ही पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिलात बऱ्यापैकी प्रमाणात. तर पॉलिटिकली करेक्ट असणं किंवा नसणं हे किती महत्वाचं आहे त्या कोणत्याही सिनेमा? माझ्या मते आता हे कॉन्ट्राडिक्टरी थोडंसं वाटेल लाईफ इज ब्युटिफुल बद्दलच्या मताला, पण माझ्या मते पॉलिटिकली करेक्ट असणं आवश्यक नाही. तुम्ही जे काय म्हणताय कुठलाही म्हणजे कलाकृतीचा समाज माध्यम सोसायटीवर होणारा परिणाम आणि वाईस वर्सा, तर असं असून सुद्धा ते गरजेचं नाहीये? माझ्या मते तसं नाहीये गरजेचं, पण तुम्ही ज्या दृष्टिकोनातून फिल्म पाहताय हे तुम्ही पुरेशा तपशिलामध्ये जस्टिफाय तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही का असं म्हणताय, तुम्हाला समजा तो सिनेमा जर तुम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये हा पॉलिटिकली करेक्ट नाही तरी सुद्धा तुम्हाला तो चांगला वाटतो, तर तुम्ही लिहिताना किंवा बोलताना त्याच्याविषयी तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की अमुक याचं कारण काय आहे. आणि हे मला नेहमीच लिहिताना किंवा या पद्धतीचा विचार करताना नेहमीच असं वाटतं की आपल्याकडे एकूणच फिल्म अप्रिसिएशन ज्या पद्धतीने शिकवलं जातं तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं दिसतं की तुम्हाला सांगितलं जातं की हे महत्वाच्या ह्या फिल्म्स आहेत, त्याच्यामध्ये काय एक बायसिकल चीज असेल म्हणा, राशोमॉन असेल म्हणा, की या एक 10 फिल्म्स आहेत, या ग्रेट आहेत, पथेर पंचाली यांच्याबद्दल तुम्ही ह्याला तुम्ही क्वेश्चन नाही करू शकत की ह्या महत्वाच्याच फिल्म्स आहेत आणि त्या काय हे तुम्हाला ते सांगतात की का त्याचं काय पार्श्वभूमी आहे महत्वाची वगैरे. पण मला असं वाटतं की मुळातच ह्या सगळ्या एक्सरसाइजचा हेतू फिल्म अप्रिसिएशन शिकवणं म्हणा, लोकांनी आपलं वाचून म्हणा, अभ्यास करून म्हणा, पुस्तकं वाचून म्हणा, त्या सगळ्याचा हेतू हा लोकांना स्वतःचा विचार करता आला पाहिजे हा आहे. तर त्याच्यामुळे जर तुला असं वाटलं की राशोमन चांगली फिल्म नाही किंवा पथेर पंचाली चांगली फिल्म नाही, ऍज लॉंग एज यू कॅन जस्टिफाय इट शुड बी अ फेअर गेम. म्हणजे त्याच्यामध्ये तुला एक तर क्लासिक्स ही तुम्ही नेहमी रिइव्हॅल्युएट करत राहायलाच हवीत. पण त्याच्यामध्ये 2 प्रकार पुन्हा जस्टिफाय टू होम, म्हणजे ऍज अ प्रेक्षक म्हणून मी असं नॉर्मली बघतोय कोणत्या तरी एंटरटेनमेंटचा आस्वाद घेतोय तरी पण ते जस्टिफाय करायला पाहिजे, स्वतःशी ते जस्टिफाय करता आलं पाहिजे. म्हणजे तुला समजा तू समजा फिल्म अप्रिसिएशन कोर्सला आलास आणि तुला सगळं तू बघितलास, सगळा कोर्स अटेंड केलास, तुला सगळे महत्वाचे पॅरामीटर्स कळले आणि तुला समजा 10 फिल्म्स त्याच्यात दाखवल्या आणि तुला त्याच्यातली पथेर पंचाली नाही आवडली, तू सांगितलंस की पथेर पंचाली मला आवडली नाही आणि जर त्याच्या मागचं तू कारण सांगू शकलास की तुला का आवडली नाही, तर मी म्हणेन की इट इज फेअर.
कारण अल्टिमेटली त्याचा हेतू काय आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा विचार करता आला पाहिजे आणि विचार करण्याची प्रक्रिया तिथे तू सुरू झाली असं म्हणू शकतोस. कदाचित तुला त्याचा आणखीन विचार केला असं तुला आवडेल तो सिनेमा पुन्हा बघ. त्यामुळे तुला तुझा डोक्यामध्ये नेहमी तू अनेक सिनेमाचा विचार तुझा पुन्हा पुन्हा चालूच असतो आणि हे तसे महत्वाचे सिनेमा आहेत सगळे. आपण जे मगासपासून ज्यांची नावं घेतोय ते सगळे महत्वाचे सिनेमा आहेत. तर त्याच्यामुळे त्याचं पुन्हा पुन्हा ते आपल्या डोक्यामध्ये त्याचं हे इव्हॅल्युएशन चालू असतं. आता याच्याशी कनेक्टेड मी तुला आणखीन एक मुद्दा सांगतो की इव्हॅल्युएशन बद्दल मी बोललो. त्याच्यात पुन्हा 2 ऍस्पेक्ट्स असतात की एक म्हणजे तुम्ही आजच्या काळाशी सुसंगत त्याचं इव्हॅल्युएशन करणं फिल्मचं, आणि दुसरं म्हणजे त्या सिनेमाबद्दल बोलताना तो काळ लक्षात घेऊन बोलणं. ओके. म्हणजे आज मी आता ब्लेअर विच प्रोजेक्ट सारखी फिल्म असेल उदाहरणार्थ, तर त्याच्यामध्ये रियालिटी हॉरर मधली ती मेजर पहिली पायनियरिंग फिल्म आहे की ज्याच्यामध्ये हॉररचा वापर त्यांनी एका विशिष्ट पद्धतीने केला आणि रियालिटी टेलिव्हिजनचं जे फाउंड फुटेज हे होतं ते त्यांनी वापरून बघितलं. आता आजच्या काळात पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी आल्यानंतरच्या काळामध्ये जी मुलं हॉरर फिल्म्स पाहायला लागली त्यांना असं वाटतं की ब्लेअर विच प्रोजेक्ट मध्ये काय दम नाही. तर तुम्ही दम नाही असं म्हणू शकता, पण ते कधी तर ते आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये. पण त्याच्यामध्ये तुम्ही हा विचार करायला पाहिजे की ब्लेअर विच प्रोजेक्ट आला तेव्हा काय सीन होता. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत की एक काळलं सुसंगत त्याचं अनालिसिस आणि त्याचं आजच्या काळामध्ये त्याचं रिइव्हॅल्युएशन, ह्या दोन्ही गोष्टीचा तुम्हाला एक अंदाज पाहिजे. पण मग इट इज नॉट नेसेसरी की सिनेमा हा बऱ्याच वर्षापर्यंत म्हणजे लक्षात राहायला जावा, किंवा एखादा सिनेमा त्यावेळेला पर्टिक्युलरली चालू नाही शकेल. अंदाज अपना अपना किंवा आय थिंक गुरुदत्तची एखादी फिल्म कागज के फूल जी चालली नव्हती ती, सो त्यावेळेला ते चालले नाहीये, त्यावेळेला ते यशस्वी नाहीयेत, म्हणजे तिकीट वारी, आणि आता त्याचं अभ्यास म्हणून घेतले जातात. तर आता यावर आपण कसे पकडायचं की खरंच सिनेमा यशस्वी झाला की नाही? सिनेमा टिकला तर तो यशस्वी झाला. म्हणजे जी काळामध्ये टिकणं आणि काळामध्ये जर तुझे जो विस्मरणात गेला सिनेमा लगेचच 1-4 वर्षांनी तुला आठवत नाहीये, 4 वर्ष सोड 10-15 वर्षांनी तुला आठवत नाही, तर तो त्याचं फेल्युअर आहे. म्हणजे आर्ट या लेवलला आपण सिनेमा बघतोच ना. म्हणजे शेवटी चित्रपट ही कला आहे. म्हणजे आपण त्याच्याकडे कथा म्हणून बघत असलो, गंमत म्हणून बघत असलो, एंटरटेनमेंट म्हणून बघत असलो, तरी सिनेमामध्ये एक कलेचा मोठा कॉम्पोनंट आहेच ना. आणि तुला त्याचं ती जेवढी तुझी टिकेल काळाच्या ह्याच्यात तितकी ती यशस्वी आहे. त्याच्यात तू त्या याच्यावरती तिकीट खिडकीवरचं यश हे फार तसं लहान असतं आणि ते अनेक गोष्टींवर डिपेंडंट असतं. त्याच्यामधली एक महत्वाची गोष्ट अशी असते की तेव्हा जो प्रेक्षक आहे त्याची सिनेमाबद्दलची समज काय आहे किंवा तेव्हाचं काय वातावरण आजूबाजूला कसं आहे. काही वेळा काही घटना अशा झालेल्या, काही पॉलिटिकल घटना असतील किंवा काही युद्धासारख्या घटना असतील किंवा अशा अनेक गोष्टी त्या याच्यावरती त्या रिलीजवरती परिणाम करू शकतात. किंवा काही वेळा आपण म्हणतो की हा सिनेमा काळाच्या पुढे आहे, हे पुस्तक काळाच्या पुढे आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते त्यांना त्या पॉइंटला अप्रिशिएट होत नाही आणि नंतर ते होऊ शकतं कारण तो ऑडियन्स तिथे पोहोचलेला असतो. तर त्यामुळे अल्टिमेट यशाचं हे तुझं काळाच्या कॉन्टेक्स्टमध्ये तू धरणं योग्य आहे असं मला वाटतं. असं बऱ्याचदा मी पाहिलंय, अझम्पशन घेतलं जातं एखादा सिनेमा चालला खूपच तर क्रिटिक्स, म्हणजे पर्टिक्युलर मला कोणाचं नाव नाही घ्यायचंय, पण क्रिटिक्स असं म्हणतात की तो सिनेमा चांगला नाहीये. हे अझम्पशन क्रिटिक्स किंवा प्रेक्षक देखील, आणि एखादा सिनेमा नाही चालला आणि आर्ट फिल्म आहे वगैरे असं, आणि आय थिंक कोणत्या तरी डिरेक्टरचं असं विधान देखील आहे, माय फिल्म्स आर नॉट मेकिंग मनी, आय एम हॅपी, आय एम डुईंग समथिंग राईट. मला वाटतं वुडी अलनचं हे कितपत योग्य आहे किंवा हे अझम्पशन? वुडी अलन म्हणालाय तो गमतीने म्हणाला. तो काय त्याला म्हणजे त्याला काय त्याचं फिल्म चालल्या नाही तर काय आनंद होईल, चालल्या तर आनंद नाही होणार अशातला भाग नाही. पण त्याच्यामध्ये थोडं हाच त्याच्यामध्ये भाग आहे की अनेक वेळा असं होतं की जर सिनेमात म्हणजे जे बनवणारे आहेत ते काहीतरी नवीन करत असले, म्हणजे कोर्टचं उदाहरण आपण पुन्हा घेऊ शकतो इथे किंवा डिसायपलचं उदाहरण घेऊ शकतो. कोर्ट आणि डिसायपल हे तेव्हा न आवडणारे लोक होतेच. म्हणजे मला तर वाटतं सोशल मीडियावर तेव्हा अशी एक कॅम्पेन सुरू झाली होती की आम्हाला कोर्ट न आवडण्याचा हक्क नाही का, असं हे करून खूप जण लिहित होते. हो, कोर्टबद्दल खूप जणांनी असं लिहिलं होतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली आहे हक्क, पण त्याच्यामध्ये तुम्ही तो ज्यांना आवडलाय ते ज्या पद्धतीने त्याच्याकडे बघताय ते तुम्ही बघून मग तुम्हाला नाही आवडला तर हे ठीक आहे.
म्हणजे काही वेळा तुम्ही केवळ त्याचा करमणुकीचा विचार करून जर तुम्हाला नाही आवडला तर मग इट इज अ डिफरंट मॅटर. तर मला असं वाटतं की सिनेमा न आवडणं ह्याचं अल्टिमेटली तेव्हा पाहण्यापेक्षा तू जे अमुक एका काळानंतर त्याच्याकडे पाहणं हे योग्य ठरतं. पण जे वुडी अलेनचं पुन्हा विधान आता आपण बघितलं की आय मस्ट बी डुईंग समथिंग राईट, हे या दृष्टिकोनातून आहे की मी काहीतरी नवीन पद्धतीचं करतोय आणि ते नेसेसरीली सगळ्यांना कळेल ह्या पॉइंटला अशातला भाग नाही, पण तरी सुद्धा मी ते करतो कारण मला ते रेलेव्हंट वाटतं. आणि हे तुझं आपल्याकडच्या समांतर सिनेमाला पण मोठ्या प्रमाणात लागू आहे. म्हणजे समांतर सिनेमाची जी चळवळ होती त्याला सुद्धा म्हणजे आपल्याकडे जी 69 पासून जी चळवळ सुरू झाली आणि पुढे जी मिड 80s पर्यंत साधारण टिकली, मग त्याच्यामध्ये तुझे मनिकौल, बेनेगल अनेक लोक त्याचे, नीलानी अनेक लोक त्याच्यामध्ये आले. तर यांना लागू आहे. तशीच ती आजच्या काळामध्ये करणारे विक्रमादित्य मोटवाने आणि अनुराग कश्यप आणि रजत कपूर आणि काही प्रमाणात झोया अख्तर सारखे लोक, यांना सुद्धा ते लागू आहे असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये ते काहीतरी वेगळं करून पाहण्याचा प्रयत्न करतात. दरवेळेस ते पोचेलच असं नाही, काही वेळा हिट अँड मिस असू शकतं की काही वेळा तर झोया अख्तरचे 2 सिनेमे चालले आणि एखादा तितका नाही चालला त्याच्यानंतर आलेला. रजत कपूरचे सिनेमे काही बॉक्स ऑफिसवर काय खूप मोठे यशस्वी हे होत आहेत असं नाही, छोटाच त्यांना एक ऑडियन्स असतो. पण त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा छोट्या फिल्म्स असतात त्याचा एक असा फायदा असतो की तुमचं बजेटही तेवढं लहान असतं, तुम्ही टार्गेट करू शकता ऑडियन्सला की तुमचा रजत कपूरचा आता एक स्वतःचा ऑडियन्स आहे, त्यामुळे त्याचे काही तुझे यशराजच्या फिल्म चालतात तसं नाही चालले तरी सुद्धा त्याचे बघणारे, आवर्जून बघणारे रजत कपूरचे सिनेमा आहेत लोक. तर त्यामुळे त्या टार्गेट ऑडियन्सला तुम्ही गेटर करून जर तुम्ही तुमचं रिकव्हरी होत असेल आणि तुम्ही पुढची फिल्म बनवू शकत असाल तर देन दॅट इज गुड इनफ. तुम्ही समांतर आणि कमर्शियल अशा सिनेमांबद्दल बोललात, जे पहिली चळवळ वेगवेगळे दिसत होते. आता बरीच वेबसिरीज आणि वेगवेगळी माध्यमं निघालेत, म्हणजे युट्यूब आणि अशा प्रकारचे सिनेमा करणं हे मोर ऍक्सेसिबल झालंय. तर या समांतर आणि ऍक्च्युअल कमर्शियल सिनेमाची जी थिन लाईन आहे ती हळूहळू धुसर होत चालली आहे. तर ती गरजेची आहे का ते वेगळं असणं, की मुळातच त्यातलं वेगळं नसणं आता चांगलं आहे? ते असणारच वेगळं. अच्छा. कारण मास ऑडियन्स आणि निश ऑडियन्स हे वेगळे असणारच की सगळ्यांनाच सगळ्या. आता पूर्वीचं आपलं जे होतं ते फारच प्रॉब्लेमॅटिक होतं, जे पूर्वीचं गणित जे होतं, म्हणजे तू जर 60s पासून ते 90s पर्यंतच्या फिल्म्स बघितल्या तर तुला त्याच्यामध्ये एक मसाला फिल्म नावाची आपल्या पुढे टर्म आली होती. ती जर तू बघितलीस तर ती खूपच प्रॉब्लेमॅटिक होती, कारण त्याच्यामध्ये सगळंच एकत्र देणं आणि मग ते आवडतं नाही, म्हणजे ते त्याच्यामध्ये यू आर ट्राईंग टू प्लीज एव्हरीबडी असा त्याच्यामध्ये थोडा होता आहे की कॉमेडी पण आहे, ऍक्शन पण आहे, ट्रॅजेडी पण आहे, रडारड पण आहे, सगळंच त्याच्यामध्ये आहे. वेरॅज तू जे आताचं चित्र जर बघितलंस तर त्याच्यामध्ये तुला असं दिसेल की तू वेगवेगळे जानर आहेत, काय आतापर्यंत न वापरलेले आपल्याकडे सुपर हिरोज सारख्या फिल्म्स किंवा न्यू नोआर पद्धतीच्या फिल्म्स, अगली सारखी फिल्म जर तू बघितलीस ती काय तर मास ऑडियन्सची फिल्म आहे. तर अशा पद्धतीच्या एक छोटा हे असलेल्या की ज्या विशिष्ट प्रेक्षकाला अपील होतील, आणि हे हॉलिवूडनी अनेक वर्षांपूर्वी केलेलं आहे. म्हणजे तुला हॉलिवूड अख्खा जो सेट झालं जे 40s मध्ये आणि 50s मध्ये, त्याच्यामध्ये तुला असं दिसेल की वेगवेगळे स्टुडिओज वेगवेगळ्या स्पेशालिटीच्या फिल्म्स बनवत होते. की अमुक एकांची हॉरर स्पेशालिटी असेल, अमुक एकाची वॉर स्पेशालिटी असेल, अमुक एकाची गँगस्टर फिल्म स्पेशालिटी असेल. त्यामुळे त्यांनी ते करून एक त्यांचा ऑडियन्स बिल्डअप केला होता. आपल्याकडे सगळ्या फिल्म्सना एक सगळा ऑडियन्स हा जो मार्ग एक लागला तो चुकीच्या रस्त्यावरनं आपण थोडंसं गेलो. पण ऍट द सेम टाइम तशा फिल्म्सही आहेत आवश्यक. म्हणजे हॉलिवूडमध्ये सुद्धा जेव्हा ब्लॉकबस्टर आपण म्हणतो ते त्या पद्धतीचेच असतात की ते सर्व पद्धतीच्या यांना अपील होतात आणि सगळ्यांसाठी ते असतात. पण तरी सुद्धा त्याच्याकडे ते ब्लॉकबस्टर असताना सुद्धा इंडी फिल्म्स असतात, जानर फिल्म्स असतात. त्यामुळे अशा छोट्या एक विशिष्ट ऑडियन्स असलेल्या फिल्म्स या आवश्यकच आहेत. त्यामुळेच तुझा सिनेमा पुढे जातो. या अशा छोट्या फिल्म मधूनच तुझा सिनेमा पुढे जातो. मोठ्या फिल्म मधून काय होतं की तू सगळ्यांना खुश करायचा प्रयत्न करतोस, पण त्याच्यामध्ये तुझं हे डायल्यूट होतं. डिरेक्टर जे म्हणायचा प्रयत्न करतोय, सांगायचा प्रयत्न करतोय ते डायल्यूट होतं. कारण ते सगळ्यांपर्यंत पोचताना त्याचा आता तुला जर भारतामध्ये काय 100 कोटीच्या पुढे जायचं असं आपण म्हणू, मोठी फिल्म करायची,
तर त्याच्यामध्ये मग तुला उत्तर प्रदेशच्या लोकांनाही खुश करायचं आहे, बंगालमधल्या लोकांनाही खुश करायचं आहे, साऊथच्या लोकांनाही खुश करायचं. त्यामुळे तू त्याच्यामधली जी तुझी एक युनिक टेस्ट असते, ती सगळी युनिक टेस्ट असते ती डायल्यूट करत जातोस. तर त्यामुळे तो त्या सिनेमाचा एक काय सरसकटीकरण होत जातं की ज्याच्यामध्ये सगळा एक कॉमन लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटरला तू येऊन पोहोचतोस त्या सिनेमामध्ये. त्यापेक्षा जर तू जॉनर फिल्म्स केल्यास किंवा तुझ्या ऑडियन्ससाठी केल्यास, आपल्याकडच्या अनेक मराठी डिरेक्टर्स असं आहे की त्यांनी जेव्हा हिंदी फिल्म्स ट्राय केल्या तेव्हा ते तेवढे सक्सेसफुल झाले नाहीत, वेळेस त्यांच्या मराठी फिल्म्स खूप चालत होत्या. आता रवी जाधवची बँजो असेल किंवा अय्या असेल सचिनची, किंवा या अशा की त्यांनी त्यांच्या जेव्हा ते करत होते, आता सचिनच्या सगळ्या मराठी फिल्म्स बघतो किंवा रवीच्या सगळ्या मराठी फिल्म्स बघ, उत्तम फिल्म्स आहेत. पण जेव्हा ते अधिक पद्धतीच्या ऑडियन्सकडे सगळ्यांना खुश करायला जेव्हा जातात तेव्हा त्याच्यामध्ये एक तुझं कमी होत जातं स्वतःची जी सांगण्याची असते ती, कारण तुझं अधिक मोठा फायनान्सेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात, लोक वेगवेगळी कडून आलेले असतात, प्रेक्षक वेगवेगळे कडून आलेले असतात, त्यामुळे तुला त्या सगळ्याचा विचार करावा लागतो, नाहीतर ते रिस्क अधिक मोठं होत जातं. तर त्यामुळे तुला छोट्या फिल्म्स या सिनेमाला नेहमी अधिक पुढे नेतात. मेजरली फिल्म क्रिटिक्स किंवा फिल्म परीक्षण करणाऱ्या माणसांचं क्रिटिसिझम केलं जातं असं. तुम्ही मुळात फिल्म लिहिले आहेत, स्क्रीन रायटिंग केली आहेत बऱ्याच सिनेमांच्या, पण असं केलं जातं की अच्छा एक फिल्म बनवून दाखवा ना तुम्ही, इझी आहे परीक्षण करणं वगैरे. तर त्यावेळेला तुमचा काय रिप्लाय असतो? माझ्या मते ते योग्य नाही आर्ग्युमेंट. ते कशामधून येतं मी सांगतो तुला. मुळात ते थोडंसं असं आहे की तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्हाला एखादा पदार्थ जर आवडला नाही तर तुम्ही तो काही शेफ तुम्हाला येऊन ते बनवून दाखवा तुम्ही, असं नाही म्हणणार ते तुम्हाला. त्यामुळे ते चुकीचंच आर्ग्युमेंट आहे. पण ते कशामुळे येतं तर ते प्रेक्षकांकडून जे मोठ्या प्रमाणामध्ये डिसरिस्पेक्ट दाखवला जातो, प्रेक्षकांकडून समीक्षकांकडून सुद्धा, की डिसरिस्पेक्ट दाखवला जातो फिल्म मेकर्ससाठी. ओके, फिल्म मेकिंग ही गोष्ट मुळात सोपी नाही हे आपण मान्य करायला पाहिजे प्रेक्षकांनी, समीक्षकांनी, की ती एक कठीण गोष्ट आहे. ते करतात, ती कठीण गोष्ट आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. जेव्हा आपण ते मान्य करतो तेव्हा आपण त्यांना वेड्यात काढत नाही. आपण जेव्हा सोशल मीडिया मधली समीक्षा बघतो किंवा आपल्याकडे काही आता पूर्वी टाइम्समध्ये खलीद मोहम्मद लिहायचा, तो अशी खूप टिंगल वजा समीक्षा त्यांनी खूप वर्ष लिहिली. तर असं जे असतं त्याच्यामध्ये एक जो त्यांना डिस्कार्ड करण्याचा एक जी भूमिका असते अशा पद्धतीच्या लिखाणातनं, ती भूमिका जर टाळली समीक्षकांनी आणि जर त्यांनी मॅटर ऑफ फॅक्टली त्यांनी जर सभ्य शब्दामध्ये त्यांनी जर असं म्हटलं की आम्हाला हे नाही आवडलं आणि त्याच्या मागे अमुक XYZ कारण आहेत, असं जर लिहिलं तर तुम्हाला फिल्म मेकर्स फिल्म बनवा असं सांगणार नाहीत असं मला वाटतं. त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना असं वाटतं की हे आपल्याला डिस्कार्ड करतायत आणि तसं कधीच करू नये. म्हणजे कारण त्यांनी हे कोणीही म्हणेल की अमुक इतक्या बजेटची आणि इतक्या लोकांना घेऊन केलेली फिल्म ही काही सोपी गोष्ट नाही आणि आपण इथे बसून आरामात म्हणू शकतो की हे काय बेकार आहे, मला नाही आवडलं. तर ते तुम्हाला जरी आवडलं नसली एखादी गोष्ट आणि ती तुमचा तो राईट आहे, म्हणजे तुम्हाला न आवडणं सिनेमा, कारण त्यांनी शेवटी प्रोडक्ट बनवलं आणि ते जेव्हा रिलीज केलं तेव्हा ते पब्लिक डोमेन मध्ये आलं आणि पब्लिक डोमेन मध्ये आलेल्या गोष्टीला तुम्ही क्रिटिसाइज करू शकता त्याच्यामध्ये, म्हणजे या अर्थाने की निगेटिव्ह त्याच्याबद्दल बोलू शकता. पण तरी सुद्धा तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडली नाही तरी तुम्ही ती काय पद्धतीने व्यक्त करता याला खूप महत्व आहे आणि जर तुम्ही ते सभ्यपणे व्यक्त केलं तर तुम्हाला विरोध होत नाही असं माझं म्हणजे अनुभवच आहे माझा. सो कसा वाटला आजचा गणेश मतकरी सरांचा एपिसोड? सगळ्यात आधी मला गणेश सरांना थँक्यू बोलायचं आहे की त्यांनी एवढा वेळ आम्हाला दिला आणि बरंच काही शिकवलं. पण इथेच थांबू नका, यांचा सेकंड एपिसोड देखील ऐका, कारण तिथे त्यांनी काही फिल्म्स आणि वेबसिरीज रेकमेंड केल्या आहेत आणि त्या पाहिल्यावर तुम्हाला सिनेमाविषयी अजून जास्त कळू शकेल. क्लोज शॉट.